नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, जसं आपल्या भारतीय समाजामध्ये विविध प्रकारच्या अंधश्रद्धा असतात आणि या अंधश्रद्धेचा फैलाव हा जितक्या जलद गतीने होईल तितक्याच जलद गतीने या ठिकाणी होत असतो. अगदी त्याच प्रकारे आपल्या एम-पी-एस-सीच्या जगामध्ये देखील पुण्यातील सदाशिव पेठेत इतिहास वैकल्पिक या विषयासंदर्भात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे आणि या अंधश्रद्धेनं विद्यार्थी खूप जास्त ग्रस्त झालेले आहेत. साहजिकच या अंधश्रद्धेचा फैलाव या ठिकाणी केला जातो आणि त्याची लागण हे विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी होती. आणि म्हणून मग विद्यार्थी मित्र हे या ठिकाणी इतिहास या विषयापासनं यापूर्वी पण आणि आत्तापासनं पण या ठिकाणी दूर जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. अंधश्रद्धा काय आहे त्यावर पण आपण इथं चर्चा करूया. असं म्हटलं जातं की इतिहास हा विषय खूप व्यापक आहे. या विषयामध्ये या ठिकाणी खूप खोली असणं गरजेचं आहे. खूप सारं पुस्तकांचं वाचन या ठिकाणी करणं गरजेचं असतं आणि त्यामुळं कमी वेळेमध्ये हा विषय या ठिकाणी कंप्लीट होत नाही. ही एक प्रकारची अंधश्रद्धा. दुसरा अंधश्रद्धा काय आहे? इतिहासाचा सिलेबस पाहिला का? पहिल्या पेपरमध्ये 24 घटक, दुसऱ्या पेपरमध्ये 27 घटक. एवढं कुठं करायचं असतं का? एवढं कुठं होणार आहे का? ही दुसरी या ठिकाणी अंधश्रद्धा की खूप मोठा सिलेबस आहे. तिसरी अंधश्रद्धा अशी आहे, याच्यामध्ये कितीही वाचलं, कितीही अभ्यास केला तरी मार्क मिळत नाही आणि जो पेपर चेक करून देतो, तर तो या ठिकाणी मार्क देत नाही आणि त्यामुळं हिस्ट्री ऑप्शनल घेणारे विद्यार्थी या ठिकाणी डुबून जातात, त्यांचा रिझल्ट येत नाही. अशा प्रकारची चर्चा, अशा प्रकारची अंधश्रद्धा ही या ठिकाणी आपल्या पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये आहे आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे त्याचा फैलाव हा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्याची लागण पण विद्यार्थ्यांची या ठिकाणी लागलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, इतिहास हा जो विषय आयोगानं आपल्या सिलेबसमध्ये या ठिकाणी दिला, याच्या मागचं कारण हेच आहे, की जेव्हा अधिकारी या ठिकाणी तुम्ही बनताल, तेव्हा त्यांना भारताचा दैदिप्यमान इतिहास, दैदिप्यमान भूतकाळ हा काय नेमका आहे, हे या ठिकाणी समजलं पाहिजेल आणि या पद्धतीच्या दैदिप्यमान इतिहासावर जेव्हा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करता, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी भारतीय समाज काय नेमका आहे, तो इथे या ठिकाणी समजून या ठिकाणी येऊ शकतो. याच उद्देशाने आयोगानं हिस्ट्री हा सब्जेक्ट तुम्हाला इथे या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आणि यापूर्वीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये देखील दिलेला होता. इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर बघा या संदर्भातील सर्व ज्या अंधश्रद्धा आहेत, तर त्या अंधश्रद्धा आजच्या सेशनमध्ये आपण मोडीच या ठिकाणी इथं काढूया. बरं का, हिस्ट्री ऑप्शनलचा सिलेबस तर तुम्हा सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे. हिस्ट्री ऑप्शनल मध्ये 2 पेपर आहे. त्यापैकी पेपर 1 जो आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत आणि पेपर दुसरा जो आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास आणि जगाचा इतिहास अशा प्रकारचे 4 घटक हे तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. थोडंसं आपण इतिहास GS1 कडे जाऊया आणि इतिहास प्रिलिम्स कडे या ठिकाणी जाऊया. म्हणजे प्रिलिम्स मध्ये हिस्ट्रीच्या संदर्भात कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागतो आणि जीएस मध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागतो यावर आपण चर्चा करू आणि मग नंतर आपल्या ऑप्शनल सब्जेक्टकडे या ठिकाणी वळूया. आता लक्षात घ्या, जे पण विद्यार्थी राज्यसेवेची परीक्षा देणार आहे, त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, हे फॉर्म भरणार आहे त्या विद्यार्थ्यांना प्रिलियमसाठी तर हिस्ट्रीचा अभ्यास करणंही करणं आहे. बरोबर आहे? तर प्रिलियमसाठी त्यांना हिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे त्याचा अभ्यास हा इथे या ठिकाणी करावाच लागणार आहे, हे माझं या ठिकाणी म्हणणं आहे. ठीक आहे, तर प्रिलियमसाठी हिस्ट्रीचा तुम्हाला करायचाच आहे आणि प्रिलियम्स पास झाल्यानंतर तुम्हाला हिस्ट्री भेटणार आहे GS1 मध्ये हे लक्षात घ्या. जीएस जे 1 2 3 4 आयोगाने दिलेले आहे त्यामध्ये पहिल्याच क्रमांकावर GS1 आणि त्यामध्ये पहिल्याच क्रमांकावर हिस्ट्री हा सब्जेक्ट आहे. म्हणजे तो तुम्हाला इथे या ठिकाणी भिडणारच आहे GS1 मध्ये. इथं बघा ज्या विद्यार्थ्यांचे हिस्ट्री ऑप्शनल पेपर नाहीयेत, अशा विद्यार्थ्यांना प्रिलियमसाठी हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचबरोबर जीएस साठी देखील हिस्ट्रीचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. मग त्याचा सिलेबस आपण नेमका पाहूया आणि या सिलेबसची तुलना आपण ऑप्शनल पेपरच्या संदर्भामध्ये करूया आणि मग त्या ऑप्शनल पेपरच्या संदर्भात आपण चर्चा करूया. आता लक्षात घ्या, इथं प्रिलियम्स आहे हिस्ट्री प्रिलियम्स आणि त्याचबरोबर हिस्ट्री जीएस जी मेन्ससाठी या ठिकाणी आहे. तर यामध्ये आयोगानं काय नेमकं इथे या ठिकाणी हिस्ट्री जीएसचा सिलेबस काय दिलेला आहे, तो आपण थोडंसं इथे या ठिकाणी पाहून घेऊया. आता बघा इथं जर आपण पाहिलं तर हिस्ट्री जीएस मध्ये मेन्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला प्राचीन भारतातील कला व स्थापत्य काय काय दिलेलं आहे नीट समजून घ्या. प्राचीन भारतातील कला स्थापत्य त्याचबरोबर संस्कृती जी आहे प्राचीन भारतातील आणि त्याचबरोबर या ठिकाणी साहित्य हे घटक तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत.
ठीक आहे ना. तर प्राचीन भारतातील कला, स्थापत्य, संस्कृती आणि त्याचबरोबर या ठिकाणी साहित्य हा तुम्हाला आयोगाच्या सिलेबस मधला पहिला घटक इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. दुसरा घटक आहे ते म्हणजे मध्ययुगीन भारतातील भक्ती चळवळ जी आहे, तर ती भक्ती चळवळ हा दुसरा घटक तुम्हाला इथे या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या GS1च्या सिलेबसमध्ये, मेन्सच्या सिलेबसमध्ये आयोगानं ते या ठिकाणी घटक दिलेले आहेत. तिसरा घटक काय आहे? तर तो तिसरा घटक, तिसरा आणि चौथा म्हणेल मी, तर तो आहे आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे ना? तर आधुनिक भारत जो आहे, तर त्या आधुनिक भारताचा इतिहास ज्यामध्ये तुमचा आधुनिक भारत आणि त्याचबरोबर स्वातंत्र्याचा लढा या सर्वच घटकांचा समावेश तुमच्या मॉडर्न इंडियामध्ये या ठिकाणी होतो. तर तो देखील तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास या ठिकाणी करावा लागतो, लक्षात घ्या. त्याचबरोबर नंतरचा घटक जर आपण 5वा पाहिला, चौथा घटक जर पाहिला, तर तो आहे तुमचा या ठिकाणी स्वातंत्र्योत्तर भारत. ठीक आहे ना? तर स्वातंत्र्योत्तर भारत हा एक घटक आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासावा लागतो. GS1 ची तयारी करत असताना. GS1 ची तयारी करत असताना स्वातंत्र्योत्तर भारत देखील आधुनिक भारताच्या नंतर अभ्यासावा लागतो आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे या ठिकाणी आधुनिक जगाचा इतिहास. ठीक आहे ना? तर आधुनिक जग जे आहे, तर ते आधुनिक जग हे तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला इतिहास GS1 मध्ये हे 5 महत्वाचे घटक अभ्यासायचेच आहे. हे कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी घटक आहे, हे लक्षात घ्या. हिस्ट्री तुमचा ऑप्शनल असू अथवा नसू, तुम्हाला प्राचीन भारतातील कला, स्थापत्य, संस्कृती, साहित्य अभ्यासावं लागणार आहे. भक्ती चळवळ मध्यकाळातील अभ्यासावी लागणार आहे. त्याचबरोबर त्या मध्यकाळातील स्थापत्य आणि कला यांचा पण अभ्यास करायचा आहे. आधुनिक भारत जो आहे, स्वातंत्र्याचा लढा, आधुनिक भारत हा सगळा घटक तुम्हाला अभ्यासायचा आहे. स्वातंत्र्योत्तर भारत 1947 पासून ते 1990 किंवा 2000 पर्यंतचा भारत तो तुम्हाला अभ्यासायचा आणि आधुनिक जग हे देखील तुम्हाला अभ्यासायचं. आता हे झालं तुमचं GS हिस्ट्री मेन्स मधला घटक, लक्षात घ्या. हा सिलेबस आहे. आता बघा तुम्हाला प्रिलिम्स पास करायची आहे. ठीक आहे ना? कारण बघा प्रिलिम्सची चाळणी परीक्षा आहे आणि साहजिकच प्रिलिम पास झाल्याशिवाय तुम्ही मेन्सला या ठिकाणी क्वालिफाय होत नाही. मग प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिला, तर हिस्ट्री काय वेटेज आहे आणि हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा तर आपण पाहू शकतो, येस, प्राचीन भारताचा इतिहास हा घटक या ठिकाणी प्रिलिम्सला महत्वाचा घटक या ठिकाणी मानला जातो. प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. भले 2025च्या पेपरमध्ये नाही प्रश्न आले, परंतु त्याच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांचा तुम्ही चाळल्या आणि UPSCच्या पण प्रश्नपत्रिका चाळल्या, तर हो, एन्शियंट इंडियावर खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे तुम्हाला अगदी पाषाण युगापासून ते या ठिकाणी हर्षवर्धन राजापर्यंतचा संपूर्ण प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. तो इतिहास तुम्हाला पॉलिटिकली अभ्यासायचा आहे. कोणता? राजकीय इतिहास या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. इकडे तुम्हाला कला आणि स्थापत्याच्या दृष्टिकोनातून मेन्समध्ये आणि इकडे तुम्हाला पॉलिटिकल हिस्ट्री या ठिकाणी अभ्यासायची आहे. त्याच नंतर दुसरा घटक तुम्हाला या ठिकाणी मध्ययुगीन भारत, ठीक आहे ना? तर मध्ययुगीन भारत जो आहे, तर तो मध्ययुगीन भारत हा पण घटक तुम्हाला अभ्यासायचा आहे. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही या ठिकाणी GS कडे या ठिकाणी जाता, तेव्हा GS मध्ये तुम्हाला पाहायला भेटतं, येस, भक्ती चळवळ आहे. GS मध्ये मिडीवल इंडियाच्या संदर्भात भक्ती चळवळ आहे आणि मध्ययुगीन भारताचा पॉलिटिकल हिस्ट्री हे तुम्हाला या ठिकाणी मिडीवल इंडियाची तुम्हाला प्रिलिम्सला या ठिकाणी अभ्यासायची आहे. मिडीवलला तुम्हाला प्रिलिम्सची पॉलिटिकल हिस्ट्री या ठिकाणी अभ्यासायची आहे. हे इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढे जर आपण इथं पाहिलं, तर आपल्याला या ठिकाणी तिसरा महत्वाचा घटक जो आहे, तो म्हणजे या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे ना? आधुनिक भारत ही तुम्हाला राज्यसेवेला पण या ठिकाणी राज्यसेवा पूर्वला पण असते, कंबाईनला पण या ठिकाणी असते आणि त्याचबरोबर तुमच्या हिस्ट्री GS मध्ये देखील हा मॉडर्न इंडिया तुम्हाला अभ्यासायचा आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना? मॉडर्न इंडिया पण या ठिकाणी अभ्यासायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे तुम्हाला इथे या ठिकाणी अ, याच प्रिलिम्सच्या साठी तुम्हाला या ठिकाणी समाज सुधारक जे आहे, हे समाज सुधारक देखील या ठिकाणी अभ्यासायचं आहे. ज्यातून महाराष्ट्राचा इतिहास तुमचा या ठिकाणी कव्हर होऊन जातो, हे लक्षात घ्या. तर हे 4 महत्वाचे घटक तुम्हाला प्रिलिम्सच्या प्रिलिम्ससाठी इतिहास या विषयासाठी वाचावे लागतात, अभ्यास करावा लागतो आणि इथे या ठिकाणी GS साठी, हिस्ट्री GS साठी तुम्हाला इथे या ठिकाणी हे 5 घटक इथे या ठिकाणी अभ्यासायचे. म्हणजे हे 4 घटक इकडचे आणि हे इकडचे 5 घटक तुम्हाला इथे या ठिकाणी प्रिलिम्सला आणि त्याचबरोबर हिस्ट्री GS साठी अभ्यासावेच लागतात, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता नीट समजून घ्या.
मला काय या ठिकाणी सांगायचंय. बघा, जेव्हा तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल या सब्जेक्टकडे या ठिकाणी जाता, जेव्हा तुम्ही या ठिकाणी हिस्ट्री ऑप्शनल जो आहे, तर त्या ऑप्शनल पेपर जो आहे, तर या हिस्ट्री ऑप्शनल पेपरकडे जेव्हा तुम्ही या ठिकाणी जाता, तेव्हा लक्षात घ्या हिस्ट्री ऑप्शनल पेपरमध्ये या ठिकाणी 2 महत्त्वाचे विषय आहे. त्यामध्ये पेपर क्रमांक 1 जर आपण पाहिला, ठीक आहे ना? तर पेपर क्रमांक 1 जर आपण इथं पाहिला, तर या पेपर क्रमांक 1 मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे आणि त्याचबरोबर मध्ययुगीन भारत जो आहे, मध्य कालखंड त्याचा या ठिकाणी अभ्यास इथे या ठिकाणी करायचा आहे. आणि त्याचबरोबर पेप क्रमांक 2 जर आपण इथं पाहिला, तर लक्षात घ्या पेप क्रमांक 2 मध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी आधुनिक भारत जो आहे हा संपूर्ण त्याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारत देखील इन्क्लूड आहे, तो अभ्यासायचा आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आधुनिक जग जो आहे तो पण तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर हे 2 महत्त्वाचे घटक तुम्हाला ऑप्शनल पेपरमध्ये हिस्ट्रीच्या इथे या ठिकाणी करावे लागतात हे लक्षात घ्या. आता बघा, जेव्हा तुम्ही समजा तुम्ही ऑप्शनल पेपर नाही घेतला हिस्ट्री, तुमचा कोणताही ऑप्शनल पेपर जर असला, तर लक्षात घ्या प्रिलिम्स तर तुम्हाला द्यायची आहे. मग जर प्रिलिम्स द्यायची आहे, तर प्राचीन भारताचा पॉलिटिकल हिस्ट्री तुम्हाला अभ्यासायचा आहे. मध्ययुगीन भारताचा पॉलिटिकल हिस्ट्री तुम्हाला अभ्यासायचा आहे. राजकीय इतिहास अभ्यासायचा आहे. आधुनिक भारताची स्वातंत्र्य लढा तुम्हाला अभ्यासायचा आहे आणि समाज सुधारक पण या ठिकाणी तुम्हाला अभ्यासावे लागतील. हे प्रिलिम्समध्ये. मेन्समध्ये तुम्हाला काय, तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील कला, स्थापत्य, संस्कृती आणि साहित्य डिटेलमध्ये करावं लागणार आहेत. करावेच लागणार आहेत डिटेलमध्ये. हे लक्षात घ्या. भक्ती चळवळ डिटेलमध्ये करावी या ठिकाणी लागणार. म्हणजे तुमच्या या ठिकाणी या काळातील संस्कृती अ, हा एक घटक इथे या ठिकाणी जातो. याचबरोबर आधुनिक भारत तुम्हाला डिटेलमध्ये करायचा आहे. स्वातंत्र्योत्तर भारत करायचा आणि जगाचा इतिहास या ठिकाणी करायचा. मग मला सांगा, प्रिलियमचा हिस्ट्री आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या जीएसच्या हिस्ट्री यामध्ये जर आपण या ठिकाणी एकत्रितरित्या अभ्यास केला, तर पेपर ऑप्शनल पेपरची तयारी इथे या ठिकाणी होऊन जाते. तर काय होतंय, तर ऑप्शनल पेपर जो आहे, तर त्या ऑप्शनल पेपरची तयारी इथे या ठिकाणी होऊन जाते हे लक्षात घ्या. फक्त तुम्हाला काय करावं लागतं, तर तुम्हाला या ठिकाणी एकच गोष्ट करावी लागते, की या हिस्ट्री जीएसमध्ये आणि त्याचबरोबर हिस्ट्री प्रिलिम्समध्ये तुम्हाला 20% या ठिकाणी योगदान द्यावं लागतं. या दोन्ही घटकांमध्ये फक्त 20%च मुद्दा ॲड केला, की तुमचा ऑप्शनल पेपर या ठिकाणी तयार होऊन जातो हिस्ट्रीचा हे लक्षात घ्या. मग याच्यामध्ये काय ॲड करावं लागतं आपल्याला? तर प्राचीन भारताचा राजकीय इतिहास तुम्ही प्रिलिम्समध्ये पाहता. मग या प्राचीन भारताचा या ठिकाणी तुम्हाला सामाजिक आणि त्याचबरोबर आर्थिक इतिहास हा तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायचा आहे. सांस्कृतिक इतिहास तर तुम्हाला GS1 मध्ये आहेतच लक्षात घ्या. म्हणजेच तुम्हाला या प्राचीन भारताच्या इतिहासात प्रिलिम्समध्ये तुम्ही पॉलिटिकल हिस्ट्री पाहता, राजकीय इतिहास पाहता, तर या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, फक्त सामाजिक आणि आर्थिक इतिहास ॲड करायचा आहे. जसं की तुम्ही मध्ययुगीन भारत जर आपण पाहिला, तर लक्षात घ्या या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये तुम्ही या ठिकाणी काय पाहता प्रिलिम्सला तर पॉलिटिकल हिस्ट्री या ठिकाणी पाहता. ठीक आहे ना? तर या पद्धतीचं दिल्ली सल्तनत आहे, मुघल एम्पायर या ठिकाणी आहे. तर हे तुम्ही अभ्यासता. तर यामध्ये तुम्हाला काय अभ्यासायचं आहे? यामध्ये तुम्हाला सोशली आणि इकॉनॉमिकली हिस्ट्री या ठिकाणी पाहायचं म्हणजे सामाजिक आणि आर्थिक इतिहास हा मध्ययुगीन भारताचा तुम्हाला या ठिकाणी पाहायचा आहे आणि थोडंसं सांस्कृतिक इतिहासाचा इथं टचअप तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागतो, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर मॉडर्न इंडिया तर तुम्ही प्रिलिम्सला अभ्यासता आणि इकडे पण तुम्हाला मेन्सला या ठिकाणी मध्ये या ठिकाणी मॉडर्न इंडिया आहेच. म्हणजे बघा, या दोघांना जर तुम्ही प्रिलिम्समध्ये व्यवस्थित केलं, प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे सामाजिक आणि त्याचबरोबर आर्थिक इतिहासाचे ॲड केलं. सामाजिक आणि त्याचबरोबर आर्थिक इतिहास हा जर तुम्ही या ठिकाणी ॲड केला, तर लक्षात घ्या तुमचा कार्यक्रम या ठिकाणी काय होतोय, तुमचा ऑप्शनल पेपरचा ऑप्शनल पेपरचा पहिला पेपर जो आहे तो या ठिकाणी कंप्लीट होऊन जातो आणि सोबतच तुमचे हे 2 महत्त्वाचे घटक याची पण या ठिकाणी तयारी होऊन जाते हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं पेपर 1 ची तयारी इथंच झाली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपण पाहिला, तर लक्षात घ्या तुम्ही मध्ये या ठिकाणी काय करताय, तर मध्ये हे 3 महत्त्वाचे घटक करतातच लक्षात घ्या, करावेच लागतायत, की आधुनिक भारत, स्वातंत्र्योत्तर भारत आणि त्याचबरोबर आधुनिक जग हे अभ्यासायचंच आहे तुम्हाला. मग यामध्येच या ठिकाणी लक्षात घ्या तुमचा पेपर 2 जो आहे, ऑप्शनल पेपर 2 जो आहे, तो या ठिकाणी हिस्ट्रीचा तर या 3 घटकांनीच बनलेला आहे ना.
आधुनिक भारत, स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक जग यांनीच तर पेपर 2 या ठिकाणी बनलेला आहे. आता बघा मला सांगा, जर तुम्ही एकत्रितरित्या हिस्ट्री प्रिलिम्सला पण का अभ्यासणारच आहात, हिस्ट्री जीएसमध्ये पण अभ्यासणारच आहात, तर मग हे तर करावंच लागणार आहे, कंपल्सरीच आहे. मग हिस्ट्री ऑप्शनल का बरं करू नये आपण? हा मुद्दा या ठिकाणी मला तुम्ही या ठिकाणी लक्षात आणून द्या, की हिस्ट्री जीएससाठी तर तुम्हाला या ठिकाणी करावंच लागणार आहे. प्रिलिम्ससाठी हिस्ट्रीचा पॉलिटिकल हिस्ट्री तर तुम्हाला करावाच लागणार आहे. या पॉलिटिकल हिस्ट्रीमध्ये फक्त सामाजिक आणि आर्थिक ॲड केलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी इथं या आधुनिक भारत आणि आधुनिक जग हा ॲज इट इज स्वरूपात तुम्हाला जीएस-1 मध्ये आहे. म्हणजे मला फक्त तुम्हाला हे सांगायचंय, की हिस्ट्री प्रिलिम्स आणि हिस्ट्री जीएसमध्ये फक्त 20% सिलेबस ॲड केला, की तुमचा ऑप्शनल पेपर या ठिकाणी तयार होतो. आता लक्षात घ्या हिस्ट्री ऑप्शनलचा बेनिफिट काय आहे? ते नीट समजून घ्या. आयोगानं सिलेबस खूप छान पद्धतीने डिकोडिंग करून दिलेला आहे. हा एकच असा सिलेबस आहे, की ज्याचं डिकोडिंग आयोगाने व्यवस्थित त्या ठिकाणी दिले आणि त्यामुळं सिलेबस पाहिला, की तुम्हाला वाटतं खूप मोठा आहे. परंतु मला सांगा प्रिलिम्सला तुम्ही हे प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत करणारच आहात. समाज सुधारक करणारच आहात. इकडं जीएस हिस्ट्रीसाठी तुम्हाला आर्ट एंड कल्चर करायचंच आहे. भक्ती चळवळ करायचीच आहे. आधुनिक जग पण करायचंच आहे. मग हे सगळं जर करायचंच आहे, तर मग हिस्ट्री ऑप्शनलमध्ये उरतंय काय? काहीच उरत नाही. हे लक्षात घ्या. तर यामुळं हिस्ट्री ऑप्शनलकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू नका. लक्षात घ्या यू-पी-एस-सीच्या रिझल्ट जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यू-पी-एस-सीच्या टॉप 5 मध्ये हा हिस्ट्री सब्जेक्ट दरवर्षी या ठिकाणी राहिलेला आहे. टॉप 5 सब्जेक्टमध्ये हिस्ट्री हा सब्जेक्ट दरवर्षी या ठिकाणी यू-पी-एस-सी मध्ये या ठिकाणी राहतो आणि खूप सारे विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल घेऊन या ठिकाणी पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, पहिल्या 5 ते 10 मध्ये या ठिकाणी आले देखील आहे. आणि दुसरा महत्वाचा याचा बेनिफिट असा आहे, एकदा सब्जेक्ट व्यवस्थित केला, एकदा ऑप्शनल पेपर या ठिकाणी केला, तर तुम्हाला हा ऑप्शनल पेपर परत कधीच दगा देत नाही. त्याचं कारण आहे याच्यामध्ये कसल्या प्रकारची करंट अफेअर्सचा भर नाहीये. म्हणजे करंट अफेअर्स काही करायची गरज आहे का तुम्हाला? तर नाही. कारण आपण भारतातील गतकाळातील घटनांचाच तो अभ्यास करतोय ना. त्यामुळं लक्षात घ्या करंट रिलेटेड हा सब्जेक्ट नसल्यामुळं समजा दुर्दैवानं पहिल्या वर्षी तुम्ही प्रिलिम पास नाही झाला किंवा दुसऱ्या वर्षी तुम्ही मुख्य परीक्षेतनं रिझल्ट नाही देऊ शकला. मग तुम्हाला समजा 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर परत परीक्षा द्यायची आहे. तर तेव्हा मग तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या, जर तुम्ही करंट रिलेटेड सब्जेक्ट ऑप्शनल निवडले, तर 2 वर्षानंतर करंट हे सातत्यानं बदलते. दररोज या ठिकाणी बदलते. मग त्या संदर्भामध्ये तुम्हाला एवढं काम करावं लागतं करंट अफेअर्समध्ये, की तुम्हाला या ठिकाणी जोपर्यंत रिझल्ट आपला येत नाही, तोपर्यंत करंट करावंच लागतं हे लक्षात घ्या. म्हणजे ऑप्शनल तुमचा जो आहे हा आधांतरी या ठिकाणी असतो, करंटवर आधारित असतो. मात्र हिस्ट्री सब्जेक्ट हा असा सब्जेक्ट आहे, स्टॅटिक सिलेबस आहे, बस तेवढंच या ठिकाणी करा. विषय काय होतो, एकदम व्यवस्थित या ठिकाणी होतो. जरी पहिल्या वर्षी प्रिलिम नाही पास झालं, तरी दुसऱ्या वर्षी अभ्यास चालू ठेवला, तर दुसऱ्या वर्षी हिस्ट्रीमध्ये काय तारखा बदलणार आहे का? हिस्ट्रीमधली युद्ध काय बदलणार आहे का? हिस्ट्रीमधले समाज सुधारक या ठिकाणी त्यांचं काम जे आहे ते काय बदलणार आहे का? 1857च्या उठावाची कारणं, उठावाचा परिणाम, त्याचं स्वरूप हे काय बदलणार आहे का? तर नाही. आणि त्यामुळं फॅमिलिअर असणारा हा सब्जेक्ट आहे हिस्ट्री ऑप्शनल. त्याकडे या ठिकाणी दुर्लक्ष करू नका. हिस्ट्री चा जो सिलेबस तुम्ही हिस्ट्री ऑप्शनलचा जो तुम्ही पाहता, तो हिस्ट्री ऑप्शनलचा सिलेबस तुम्हाला प्रिलिम्समध्ये आणि जीएसमध्ये 70% करावा लागतोच. काय मी म्हणतोय, हिस्ट्री ऑप्शनलचा जो सिलेबस आहे, तो हिस्ट्री ऑप्शनलचा सिलेबस तुम्हाला प्रिलिम्स आणि जीएसमध्ये 70% करावाच लागतो. 30% ची मेहनत आहे फक्त. किती? फक्त 30% ची मेहनत आहे. तर ते 20 ते 30% तुम्ही इथे या ठिकाणी जास्त एफर्ट थोडेसे जरी घेतले, तरी तुमचा हिस्ट्री ऑप्शनल पेपर या ठिकाणी कंप्लीट होतो. 500 मार्कांची तयारी इथे या ठिकाणी होती मेन्सची लक्षात घ्या. 500 गुणांची तयारी इथे या ठिकाणी होऊन जाते, हे लक्षात घ्या. आणि जो विद्यार्थी 500 गुणाची तयारी करतो, इथं हिस्ट्रीमध्ये त्याला या ठिकाणी लक्षात घ्या 15 पैकी 13-14 मार्क या ठिकाणी सहज मिळून जातात. आणि त्याचबरोबर जीएसची ही 90 ते 100 मार्कांसाठी जीएसमध्ये हिस्ट्री सब्जेक्ट आहे. त्याची पण तयारी एकदम व्यवस्थित या ठिकाणी होऊन जाते. तर मित्रांनो लक्षात घ्या, हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये तुम्ही या ठिकाणी आज जरी या ठिकाणी नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असला, तर लक्षात घ्या हाच असा सब्जेक्ट आहे, की जो सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी तुमची नौका ही या ठिकाणी पैल तीरावर घेऊन जाऊ शकते हे लक्षात घ्या. कारण याच्यामध्ये करंट अफेअर्स नाहीये. नवीन कुठला डेटा ॲड करण्याची गरज नाही. थोडंसं या ठिकाणी व्यवस्थित
इतिहासाचे उत्तरं लिहिण्याची परिभाषा जर आपण ती समजली, की कशा पद्धतीचे प्रश्न आहेत आणि कशा पद्धतीचे उत्तरं लिहिली गेली पाहिजेत. बस तेवढं आपण समजलं, की या संदर्भातील तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. हिस्ट्री ऑप्शनल पेपरमधले प्रश्न लिहिण्यासंदर्भात, जी-एस मधले प्रश्न लिहिण्यासंदर्भात कधीच या ठिकाणी अडचण येणार नाही. आणि हा सब्जेक्ट या ठिकाणी लक्षात घ्या, संरचना ज्या आहे, त्या कॉन्सेप्ट आहे, त्या क्लिअर करून देणारा सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट पुढे जाऊन या ठिकाणी राज्यशास्त्राला पण या ठिकाणी सहाय्यभूत ठरतो. हा सब्जेक्ट सोसायटीला पण या ठिकाणी सहाय्यभूत ठरतो. आर्थिक घडामोडींना पण या ठिकाणी सहाय्यभूत या ठिकाणी ठरणार आहे. आणि इथिक्समध्ये देखील विचारवंत जे आहे, भारतीय विचारवंत जी-एस-4 पेपरमध्ये, तर त्यांना देखील या ठिकाणी हेल्पफुल करणारा या ठिकाणी आहे, मदत करणारा या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं हिस्ट्री ऑप्शनलच्या संदर्भात सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी ठेवा. ज्या कोण विद्यार्थ्यांनी अजूनही ऑप्शनल पेपर या ठिकाणी निवडला नाही, सिलेबस एकदा पाहून घ्या. प्रिलियमचा सिलेबस पाहून घ्या, जी-एसचा सिलेबस पाहून घ्या, ऑप्शनलचा सिलेबस पाहून घ्या आणि त्यानंतर या ठिकाणी निर्णय तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, बस मला एवढंच या ठिकाणी सांगायचं होतं. ज्या कोण विद्यार्थ्यांना हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट या ठिकाणी निवडायचा असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या, हिस्ट्री ऑप्शनलची एक ऑनलाईन बॅच आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. ती तुम्ही जॉइन करू शकता किंवा जर तुम्हाला ऑफलाईन पाहिजेल असेल, लक्षात घ्या आपली 10 जानेवारीपासनं ठीक आहे ना, तर 10 जानेवारीपासनं हिस्ट्री ऑप्शनलची ऑफलाईन बॅच पुण्यामध्ये देखील या ठिकाणी सुरू होणार आहे. तर तुम्ही ऑफलाईनची बॅच पण या ठिकाणी जॉइन करू शकता आणि जर का तुम्हाला ऑफलाईनची बॅच जॉइन करायची आहे, तर लक्षात घ्या हा माझा नंबर आहे. त्या नंबरला तुम्ही या ठिकाणी कॉल करा. तिथं नाव नोंदणी या ठिकाणी करून घ्या. 10 जानेवारीपासून आपण हिस्ट्री ऑप्शनलची एक महत्त्वाची बॅच या ठिकाणी ऑफलाईन या ठिकाणी करणार आहे. पुण्याच्या बाहेर जर तुम्ही असाल, तर तुम्ही या ठिकाणी इथं हिस्ट्री ऑप्शनलची ऑनलाईन बॅच या ठिकाणी जॉइन करू शकता. हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट तुमचा नसेल, तर त्याच्यासाठी हिस्ट्रीची जी-एसची बॅच देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. ती देखील या ठिकाणी तुम्ही जॉइन करू या ठिकाणी शकता. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थी 2026 ला इथे या ठिकाणी टार्गेट ठेवून काम करत आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आपली सुरू होत आहे 17 डिसेंबर पासून. ठीक आहे. तर 17 डिसेंबर पासून ही आपली बॅच या ठिकाणी सुरू होत आहे. या बॅचमध्ये जे कोण पहिले 50 विद्यार्थी प्रवेश घेतील, त्या विद्यार्थ्यांना 70% डिस्काउंट या ठिकाणी दिलेला आहे. त्यासाठी तुम्हाला हा SANT संत 70 अशा प्रकारचा तुम्हाला कुपन कोड दिलेला आहे. तो तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून त्या पद्धतीनं 70% डिस्काउंटमध्ये ही बॅच तुम्ही या ठिकाणी जॉइन करू शकता, जी फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीची बॅच या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, बस हिस्ट्री ऑप्शनलच्या संदर्भात जे काही नकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या ठिकाणी होता, तो या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी त्याला कुठेतरी या ठिकाणी बाजूला सारण्याच्या संदर्भात आजचं हे सेशन या ठिकाणी केलं. कारण काय होतंय, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटत असतं, की हिस्ट्री ऑप्शनल या ठिकाणी घ्यावा. ते खूप साऱ्या लोकांना विचारत असतात, मात्र अंधश्रद्धेचे बळी ते ठरतात आणि ज्या विषयामध्ये आपला रस नाहीये, त्या विषयाकडे ते जातात आणि नंतर पैसाही जातो, वेळही जाते आणि शेवटी फजिती आपली या ठिकाणी होती. ती होऊ नये म्हणूनच खास करून हिस्ट्री ऑप्शनल बाबत एक पॉझिटिव्ह वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावं, याच उद्देशानं आजचं हे सेशन या ठिकाणी मी घेतलं. हे कसं वाटलं त्याबद्दल जरूर या ठिकाणी आपली मतं इथे या ठिकाणी कळवा. धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.